गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा सकाळच्या पारी व्हिडिओ बनायला घेतलाय. काल पण काय ब्लॉग बनवला नव्हता. इकडे किंवा इकडे इथं बस जवळ. तर म्हणलं आता थोडासा ब्लॉग बनव आणि चॅनलला अपलोड करावं. तर बघा काल होता रक्षाबंधन. बघा सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस होता, तसं आमच्यासाठी पण होता. आम्ही पण सगळी तयारी केली होती. छान आहे की छान आहे छान आहे. आम्ही पण बघा सगळी तयारी केली होती. बघा जयंतीला हे जाण्याची सगळे कपडे हे भरली होती. सगळ्या जणांनी ठरवलं होतं कोण कुठल्या गाडीत बसणार, कोण कसं जाणार. अरे हा ना दाखवलं ना. हा पप्पाचं अक्षर आहे तुझं नाही. हा बरं असू दे. आणि रक्षाबंधन म्हणलं की बघा कोण बहिणीकडे जातं, कोणी कोणी बघा भाऊ बहिणीकडे येतं, नाहीतर बहीण भावाकडे जाते. असं पण चालत राहतं. पण मी बघा माझ्या भावाला काल फोन केला होता. तर त्याला म्हणलं ये रक्षाबंधनला. तर म्हणला नाही मला जमायचं. म्हणला कुठं ये जा जा करू. म्हणला आधीच मागच्याच आठवड्यात 2-3 येडं घातलं सावडीला इकडं काय कामानिमित्त. बघा म्हणलं लय शाळेचं हे होतं या नुकसान होतं आहे म्हणलं शाळेचं. तरी पण मी त्याला समजावून सांगितलं आणि मी त्याची दिवसभर वाट बघितली. बघा परत काय फोन केला नाही, कारण माझा बॅलन्स संपला होता. व्हॉट्सअप कॉल केला होता पहिल्यांदा, पण त्याच्यामुळे मला फोन कोणालाच करता येईना. 2-4 दिवस झाला बॅलन्स संपला आहे, त्याच्यामुळे फोन काय कोणाला करता येईना. मी त्याची लय वाट बघितली बघा काल, पण तो नाही आला. मला वाटलं मुद्दामच म्हणतोय येईन. मला वाटलं असं एकाएकीत येईन दुपारच्या पुढं आला तर, कारण की आमचं जयंतीला जायचं बघा कॅन्सल झालं होतं. म्हणून मी त्याला फोन केला होता एकदम उशिरा. म्हणलं आला तर येईन, पण नाही आला. असू द्या. आणि परत आम्ही सगळी तयारी पण केली होती जयंतीला जायची. पण आमचा ओम बघा आजारी पडला होता. परवा रात्रीपासून त्याला कणकणी होती तापाची ह्याची. त्याला मी रातभर पुसून घेतला होता मिठाच्या पाण्याने बघा, आणि या गोळ्या औषधं पण पाजली होती. तरी पण त्याचा काही ताप उतरतच नव्हता. मग काल सकाळी मी ह्यांना पडदिसनं झोपेतनं उठवलं 9-10 वाजता आणि हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलं. मग ह्याला हॉस्पिटलला नेलं, गोळ्या औषधंही दिली. तर त्या मॅडमने तपसून सांगितलं की राहिलं तर राहीन, नाही ह्या गोळ्या औषधावरती राहिलं तर ॲडमिट करायची बारी येईल. तर मग असं ऐकलं तर काय हातपायचा गळाटच झाला. मग तर काहीच खरं नाही म्हणलं आता तर म्हणलं. तर त्याने काल दिवसभर काहीच खाल्लं नाही. ह्याला दिवसभर मग झोपूनच होता बघा मग आमचा है ना मग. आणि बघा ह्याचा गाल कसा सुजल्याने दिसतो. हे पहिल्यांदा वाटलं गालफुगीच आहे, पण त्या डॉक्टर म्हणल्या गालफुगी नाही आहे, तर इन्फेक्शन झालं आहे म्हणलं वातावरणाचं इथं हे हां. तर काल दिवसभर पण मी ह्याची लय काळजी घेतली. त्याला वरण भाती केला होता खायला, त्याने ते पण नाही खाल्ला. मग शेवटी ह्याने ज्यूस घेतला बघा आणलेला. हिरबळ झोपूनच होता. मग सगळ्यांनी ठरवलं होतं कोणी कसं जायचं जयंतीला, गाडीत कोण जाणार कोण नाही. कारण मीनाक्षी ताई त्यांची फॅमिली सगळी आली होती 2 दिवस आधीच, 2-3 दिवस. मग ते सगळेजण एका गाडीत गेली भाऊजींच्या. पूजा भाऊजी लेकरं हे आणि राधू पण त्यांच्याबरोबरच गेली. तर मी सागरला आधीच सांगितलं होतं मी ह्यांच्यावर पाठीमागणं येईल म्हणून, कारण की ओम जरा जास्तच हे झाला आहे पेकळला आहे म्हणलं. आणि परत ह्यांचं पण मन लागा ना. ह्यांनी म्हणलं आपण 4-5 वाजता जाऊ त्याला बरं वाटलं तर, पण तसं काय झालं नाही. ती जास्तच त्याला परत व्हायला लागलं. परत त्याला गोळ्या औषधंही दिली. मग रात्री आणखीन तापला होता बघा. गोळ्या औषधं देऊन परत त्याला औषध पाजलं, मिठाच्या पाण्याने पुसलं. मग आता बरं आहे. ह्या टायमाला पण काल झोपल्यालाच होता सकाळच्या पारी 9-10 वाजता. गरम पाणी घेतलं का प्यायला? का नाही घेतलं? तर ठेवलंय मी गरम पाणी करून. मला का म्हणलं नाही प्यायचंय पाणी. आणि कालच्यापासून म्हणतोय मम्मी मला दीदीकडं जायचंय. त्याला म्हणलं होतं अरे आपणच निघालो होतो, कपडे सगळे भरले होती, पण तुझ्यासाठीच आपण घरी थांबलं म्हणलं. तो उठत पण नव्हता. सगळ्या डोळ्यावर झापडाच येत होत्या त्याच्या अंधाऱ्यात आणि थंडी पण वाजून येत होती त्याला. म्हणून म्हणलं आपण तुझ्यासाठी थांबलोय, नाही तर आपण पण निघालो होतो. मी ओमचे कपडे, राधूचे कपडे आणि दुर्गाचे कपडे बघा सगळे एका पिशवीत भरले होते. म्हणलं भाऊजी पुढं
म्हणलं सॉरी बरं का, म्हणलं भाऊजींसंग लेकरांसंग तिकडं गाडीत देता येईल म्हणजे गाडीवर अडचण होणार नाही. पण ह्यांनी परत सांगितलं लेकरांचे कपडे काय देऊ नको, राहू दे येतच. म्हणलं मी गेलो तर एकटा जाईन संध्याकाळच्या टायमाला, पण ह्यांचा पण पाय वाडा नाही इथनं जायला. लेकरं बघू आज सकाळ जायचं होतं आज, आणखीन तर काय उठलं नाहीत, काय माहीत जातात का नाहीत. आता एकटंच जाणार होतं तर हे कसा तरी नीट झाला. इकडे की बा काय करतोय तोपर्यंत सकाळपासून दुर्गाला कणकणी आली. सकाळपासून चिडचिड करते, तरी तशा वागण्यावरनं मला वाटलंच बघा दुर्गाला कणकणी आली आणि ताप यायला लागला. मांडीव घेतली, झोपली. माझ्याबरोबर उठलं आंघोळ केली तिने. आंघोळ केली, तिचं अंग पुसलं आणि तशीच ती दिवाणावर लोळत होती. कपडे पण घातली नव्हती तिच्या अंगात. तोपर्यंत दूध आलं होतं बघा. मग दूध घेऊस तर एकदा झोपी गेली. आता मग अशी उठली, म्हणलं व्हिडिओ थोडासा घ्यावा, व्हिडिओ चालू करायच्या आधी. आता बघा मग ती खाली काय झोपाना, मांडीवर घेतली. मांडीवर घ्यायच्या आधी काकाला घेतली होती इथं, मग तशीच झोपली. मग आता मांडीवर घेतली, जागीच होती पण तिच्या पण डोळ्याला अंधाऱ्या येतात. घर उठून गेली. सकाळी असा पाय दाखवायची आणि रडायची. म्हणलं चोळू का, करायची. चोळलं की रडायची. तिचं ना पाय घळटल्यात, पाय दुखतात तिचं. चोळल्यावर रडायची बघा आणि दाखवायच्या हाताने दुखतंय म्हणून. तर माझा स्वयंपाक नाही, काहीच नाही, आणखीन काय सुद्धा झालं नाही बघा. लेकरं अशी आजारी पडलं, मन पण लागत नाही कुठं, काय करावं ते पण सुधारत नाही बघा. किती पण लेकरांची काळजी घ्या तरी पण लेकरांना दुखणी येतात. वातावरणच खराब आहे, पावसा पाण्याचं सगळं डॉक्टर तसंच सांगतात. टीव्ही लाव थांब. आता काय करावं ते मला टेन्शन आलंय. 3-4 दिवस रातूच्या दुखण्यात गेलं पोटाच्या. परत हा आजारी पडला रात्रीपासून. हिला म्हणजे रात्री चांगली होती, म्हणजे रात्रीपासून झालं असं इन्फेक्शन बघा तापाचं ह्याचं. ताप नव्हता, सकाळपासून कुचमली. उठल्यापासून झोपेतच रडत होती, पहाटेपासूनच रडत होती. काय हो कसं करावं ते कळत नाही. स्वयंपाक नाही, भांडी धुणं नाही, काय सुद्धा नाही. आता हे 2 दिवस तरी किरकिर करणार. तापायला लागले थोडी. म्हणलं औषध पाजा. खाली टाकले की उठती, लगेच रडती. म्हणलं ब्लॉग बनवूस तर थोड्या वेळा मांडीवर घ्यावं, मग नादी लावून कसं तरी ह्यांच्या पुढं टाकावं. झोपली बघा. काय महाग लागले काय माहिती, आमच्यात तर काय सुधारा नाही. मी माझ्या जीवाला थोडं कमी लक्ष देते, माझ्या जीवाचा हाल करते. तर एक टाईम पोटाला खात नाही कामाच्या नादात, लेकरांच्या नादात, तरी पण लेकरं आजारीच पडतात. किती पण जपाय ह्यांना खाण्यापिण्याला ह्याला, तरी पण असंच होतंय बघा. झोपली आता दुर्गा पण. बघू आता राधूचा पण फोन आला होता रात्री, मी छानला करायला लावला होता ह्यांच्या मोबाईलवरनं, ताईंच्या मोबाईलवरती. तर बरं आहे म्हणली, तिला पण गाडी सहन होत नाही. म्हणलं कसं तरी काल दुपारी तिचं पोट कमी आले, दुखायचं नाही तर गाडीत उचलून आणखीन पोट दुखायचं. तिला भूक लागते आणि जेवण केलं की पचन होत नाही, असं होतंय दुर्गाला नाही राधाला. वलतानी पण माझी पण धाप भरते, त्याच्यामुळे शब्द चुकतात. तर मला पण लय वाटत होतं जावं, चाललं पण होतं, पण असं झालं नशिबातच नाही बघा. आणि अशी लेकरं आजारी पडलं मला बाहेर पण कुठं जावं वाटत नाही. ह्यांनी मस्त किती पण काल चल म्हणत होतं, जायचं पण होतं, पण ओमकडं बघून तर मला वाटायचं कॅन्सल करावं. आणि त्याची कंडिशन तशी झाली पण होती. शेवटी आम्ही राहतच गेलं. ताईंचा पण रात्री फोन आला होता बघा, बरं आहे का ओमला, कसं आहे आता. तर त्याला काल बघा 7-8 वाजल्यापासून थोडासा ताप त्याचा निवला होता, उतरला होता. मग त्याला बरं वाटायला लागलं, परत तापला होता नेमा रात्री. आता दुर्गाचंच काय होतंय काय माहिती. हिच्या आता जास्त काळजी घ्यावं लागेल. लेकरं दुखण्यात पडली ना काम सुधरत नाही, काहीच सुधरत नाही. रातभर ह्यांच्या उशा पायथ्याला बसावं लागतं, रातभर मिठाच्या पाण्याने बसून घ्यावं लागतं. असं पुसलं की असा ताप येतो आणखी. त्या दिवशी ओमला मी तसंच केलं, रातभर एवढत होता, रडत होता, पोट दुखत होतं म्हणायचा. मग त्याला 2दा-3दा पुसायचे, परत त्याच्या डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायची मिठाच्या पाण्याची, मग कसा तरी झोपायचं. आता दुर्गाला म्हणलं की दुर्गा जास्तच किरकिर करणार. तिला काय बोलता येत नाही, काय होतंय काय नाही सांगता येत नाही. ओम तरी सांगायचं मम्मी मला हे होतंय ते होतंय. झोपली बघा दुर्गा. खाली टाकली की रडती, पिकळून गेली दुर्गा. त्याच्या तापाने हिला ताप आला.
बघू आता येत्या भाऊजी हे सगळे तिकडं सगळे पुढे गेले होते बघा. मीनाक्षीताई त्यांची लेकरं माधव भाऊजी हे माधव भाऊजींचा पण रात्री फोन आला होता, बरं आहे का म्हणला, कधी येता. हे म्हणलं नाही येत. भाऊजी सगळे आहेत तिकडं. तर असं द्या, हिला बघते, औषध पाणी पाजते, थोडा वेळा झोपली, नादी लावून कपडे धुवून घेते, ह्यांना खायला प्यायला करते. आता राधू पण येईन आता भाऊजी संग, काय ह्यांनी जातात काय माहिती. शूटिंग पण होतं, काय होतंय काय माहीत आता. ओम खाली उतर. तर चला म्हणलं तुम्हाला थोडंसं सांगा, ब्लॉग बनवा. तर हे तर तेवढ्याला एंड करते. बाय.